आज एकादशी निमित्त वेलीवरच्या कंदमुलांची खीर अफलातून होती आणि ही खीर मी खूप वेळा बनवली, त्याच्यामुळे मी सांगू शकते एक नंबर होते खीर। हा बघा, हा छोटूसा करंदा आहे। अरे पडला, करंदा रे करंदा। हा बघा, हा करवंद, हा करंदा आहे। हा वेलीला जास्त येतो आणि हा उपासाच्या टायमाला कधीही खाऊ शकते, कोणताही उपास असो, म्हणजे एकादशी असो नाहीतर संकष्टी असो, नाही तर कोणताही वेलीवर येतो करवंद। आणि हा जमिनीत एकदा लावला ना करवंद की त्याला भरपूर सारे करवंद येतात। तरी माझ्याकडे एक टोपला तरी करवंद निघालेले आहेत। करवंद म्हणजे करंदा बोलतात। हा जमिनीमध्ये येतो आणि त्याच्यानंतर ही वेल येते। ही बघा, ही वेल अशी पानं असतात आणि ही कोवली पानं असतात ना, त्यावेळी त्या कोवल्या पानांची वरच्या देंठलची ही भाजी करतात। ती औषधी म्हणून मानली जाते। पूर्ण वरती गेले आहेत हे बघा, इथे हे सर्व करंदे लागलेले आहेत। वरती पण इथे आहेत करंदे। हे ब्लॅकवाले छोटे गोल गोल दिसतात ना, हे सगळे करंदे लागलेले आहेत। आता आपण ह्याचीच खीर बनवणार आहोत। भरपूर मी घरात नेलेले आहेत, त्याची मी आता खीर बनवते आणि मग तुम्हाला दाखवते। करवंदाची खीर बनवण्यासाठी जर फुल फॅटवाला जर दूध घेतला ना, तर खरं सांगते एक नंबर खीर होते। एकदा तुम्ही ट्राय नक्की करून बघा करवंदाची खीर। माझ्या घरामध्ये जे करंदे मी पहिल्यांदा काढून ठेवलेले होते ना, ते करंदे घेतलेत। मोठे मोठे जेवढे होते तेवढे मोठे मोठे घेतलेत मी करंदे। काही करंदे खूप मोठे मोठे असतात, बटाट्यांसारखी करंदे कट करताना शार्पवाली सुरी घ्या, नाहीतर करंदे कट नाही करतायत, कारण की ही वरची जी सेल असते ना, वरची जी कवर असते ही ब्राऊनवाली चॉकलेटी कलरची, ती खूप हार्ड असते, त्याच्यामुळे कट करताना शार्पवाली सुरी घ्या। एवढी मी शार्पवाली सुरी घेतले तरी पण ती कट होत नाही। वरची जी कवर जी पटकन कट एकदा नॉर्मली झाले की पटकन कट होतो करंदा। आमच्याकडे या वेलीवरच्या कंदमुलाला करंदा बोलतात आणि तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। करंदे कट करून वॉश करून आणि उकडून घ्यायचे। करंदे बॉईल करताना चवीपुरता मीठही मिक्स करून घ्यायचे। एकदा की करंदे उकडत ठेवले की झाकण देऊन गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शिजून घ्यायचेत करंदे। एकदा की करंदे परफेक्टली झाले शिजले की त्याच्यामधला पाणी जो आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे, ओतून द्यायचा आहे। करंदे थंड करून वरची जी सेल आहे ती काढून घ्यायची आहे, सालं काढून घ्यायची आहेत करंद्यांची। करंदा पूर्णपणे शिजून घ्यायचा आहे आणि करंदा जर परफेक्टली जर शिजलेला नसेल तर पूर्णपणे शिजून घ्या परत। करंदे खिसून तरी घ्यायचे आहेत, नाहीतर डायरेक्टली पेस्ट तयार करून घ्यायची आहे मिक्सरला। करंद्यांची मिक्सरला पेस्ट बनवून जर खीर बनवलीत ना तर करंद्यांची खीर छान लागते। आणि नॉर्मली खिसूनही मिक्स करून घ्या करंदे, थोडे जास्त नाही। करंद्यांची टेस्ट कशी खीर झाली ही सांगणार नाही, तुम्ही कुल्फीवाल्याला विसरणार, एवढी छान लागते खीर। आणि हा चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअरही करायला विसरू नका आणि कमेंट्स करूनही सांगायला विसरू नका की खीर कशी झाली ती। मी कुल्फीवाल्याचा उदाहरण का दिला, कारण की त्याच पद्धतीत खीर होते, एक नंबर होते, अफलातून होते खीर। आज उपास असल्यामुळे, एकादशी असल्यामुळे मी वेगळ्या पद्धतीत बनवून घेते खीर। फुल फॅटवाला दूध घ्यायचा आहे, नाहीतर गाईचा दूध घ्यायचा आहे, कोणताही दूध घ्या, पण फुल फॅटवाला दूध असेल तर अजून छान होते खीर। एकदा की दुधाला उकळी आली की दुधामध्ये खिसलेले करंदे मिक्स करून घ्यायचे। मी सिंपल खीर बनवलेली आहे, 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स मिक्स करून। तुम्ही यामध्ये कंडेन्स मिल्कही मिक्स करू शकता, पण मी उपास असल्यामुळे यामध्ये काही मिक्स केलेला नाहीये। केसर उपासाला खातात की नाही ते माहिती नाहीये, जर खात असाल तर केसरही मिक्स करून घ्या। दूध मी पूर्णपणे आटून घेतलेले आणि छान अशी खीर बनवून घेतलेली आहे, शिजवून घेतलेली आहे। यामध्ये गोड आवडीनुसार मिक्स करून घ्या, यामध्ये साखरही मिक्स करू शकता, नाहीतर गुळही मिक्स करू शकता। दुधामध्ये गुळ कसं मिक्स करायचं ते मी पहिल्यांदा सांगितलेले आहे। यामध्ये मी साखर मिक्स करून घेतलेली आहे। साखर मिक्स करताना कमी प्रमाणात मिक्स करून घ्या, कारण की यामध्ये मीठही मिक्स असल्यामुळे। जर तुम्ही उपासाला जर मीठ खात नसाल तर यामध्ये मीठ मिक्स करून घेऊ नका। मी करंदे उकडताना मीठ मिक्स केलेला होता। खीरीमध्ये तुम्ही वेलची पावडरही मिक्स करू शकता, पण मी वेलची पावडर मिक्स नाही करून घेतली। आणि खूप सारे ड्रायफ्रूट गार्निशिंग करून। आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर आणि कमेंट्सही करायला विसरू नका। तुम्ही कमेंट्स करायला विसरता आणि लाईक करायलाही विसरता। माझ्या व्हिडिओ डेली टू डेली असतात, फक्त एक दिवस आड, आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका।